बाहेर आल्यावर बरं वाटलं बाई मला. रूम मध्ये बसून कंटाळा येतो ना. हो ना ग. इथे बसू का ग आशा जरा वेळ? हो बसा ना. एक मिनिट. हा बसवतो मला. ते बघा शर्मा अंकल पण इथेच बसलेत. कोण आहेत ग? पेशंट आहेत ते. बऱ्याच दिवसांपासून ऍडमिट आहे तिथे. सावकाश सावकाश. बसा. आशा तुला काही काम करून यायचं असलं तर जा, तुम्ही बसते इथे. हो का? मग जनरल वॉर्ड मध्ये एका पेशंटला मला औषध द्यायचंय. मी देऊन येऊ 1-2 मिनिटात? देऊन ये, मी बसते. आले. मॅम ऑल ओके? या. तुम्ही बाहेर बसलेत म्हणून विचारलं. अगं मला ना रूम मध्ये बसून बसून कंटाळा आला, म्हणून आशाला म्हणलं चला मला बाहेर फिरवून आण, म्हणून बसले. बाकी तब्येत वगैरे ऑल ओके राईट? अगदी. मॅम मला जरा ऍक्च्युली राऊंडला जायचंय. कॅन आय प्रोसीड? हो टेक केअर. और 5 मिनट रुकती तो क्या बिगड़ जाता था उसका, लेकिन नहीं. सगळ्या पेशंटची विचारपूस करते, त्यांना औषधं देते, सगळं करते, पण त्यात आपुलकी भावना यांचा लवलेश सुद्धा नसतो. तुम्ही बरेच दिवस इथे ऍडमिट आहात असं आशा सिस्टरने सांगितलं. काय झालंय तुम्हाला? मला काहीच झालं नाहीये फारसं. माझ्या मुलांना मी नकोसा झालोय आणि म्हणून मग वृद्धाश्रमात नाही, इथे आणून ठेवले. स्पेशल रूम. आय एम सॉरी, तुम्हाला उगाचच वाईट वाटलं. नाही, सुरुवातीला मला सुद्धा वाईट वाटायचं. जीव देऊन हे सगळं संपून टाकावं असे विचार यायचे अनेकदा मनात. पण एका मुलीमुळे हे सगळं बदललं. माझी सख्खी कोणी नाही लागत ती, लेकिन मैं उसे अपनी बेटी समझता हूं. कोणी पेशंट आहे का? नहीं नहीं, डॉक्टर है, डॉक्टर अंजलि.